यो मां जयति संग्रामे यो मे दर्पं व्यपोहति यो मे प्रतिबलो लोके समे भरता भविष्यति। हरये नमः। आदिमाया आदिशक्ती भगवती त्रिपुरा सुंदरी मातेच्या सान्निध्यामध्ये गत 6 दिवसापासून आपण या ठिकाणी त्या आदिमाया आदिशक्तीचं चिंतन करण्यासाठी देवी भागवताच्या माध्यमातून महाराज या कथेचं चिंतन करण्यासाठी त्या भगवतीची सेवा करण्यासाठी आपण एकत्रित जमा झालेलो आहोत। काल कथा भाग श्रवण करत असताना भगवतीनं अनेक भक्तांवरती कृपा केलेली होती। अशा अनेक लीला भगवतीच्या चिंतनीय मध्ये असताना आपण श्रवण केलेल्या होत्या। रंभ आणि करंब या दोघांनी कशा प्रकारे तप केलं होतं आणि वरदान मागून घेतलेलं होतं आणि या करंभाच्या तपाच्या बलानं ब्रह्मदेवानं दिलेला वर तो आशीर्वाद, त्या आशीर्वादाच्या बळानं ह्या करंभानं महाराज प्रथम नजर ज्या स्त्रीवरती जाईल ती स्त्री तुझी होईल असा त्यानं ब्रह्मदेवानं वरदान दिलेलं असताना महाराज हा करंभ त्या ठिकाणावरून निघालेला होता। जाताना एक म्हैस दिसली आणि म्हशीवरती त्याची नजर जाण्याचा उशीर आणि महाराज त्याच वेळेला त्या म्हशीवरती मन बसलं। त्या करंभाचं कथा काल श्रवण केली आपण, कालच्या कथा आहेत भाविकांना। आणि ह्या करंभापासून त्या म्हशीला गर्भ राहिला आणि तिच्या पोटी महाराज मानवाकार असा एक पुत्र जन्माला आला, तोच म्हणजे महिषासूर। त्या महिषासुरानं कठीण असं तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडनं वर मागून घेतला होता, मला कोणाकडनंही मरण नको, स्त्रीच्या हातानं आलेलं मरण मला चालेल, कारण स्त्री ही अबला आहे, ती मला काय मारू शकेल असा विचार करून ह्या महिषासुरानं काल ब्रह्मदेवाकडनं आशीर्वाद घेतला होता। सगळ्या देवांना सळो की पळो करून सोडलं महाराज। या महिषासुरानं कठीण असं त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आणि सगळ्या देवांनी महाराज भगवान विष्णूंकडे गेले। विष्णूंनी सुद्धा सांगितलं ह्यामध्ये मी काही करू शकत नाही, आपल्या सगळ्यांना त्या मातेकडे जावं लागेल। आणि महाराज सगळे देव भगवतीच्या चरणाची प्रार्थना करू लागले होते। नित्य असू दे चरणासी, नित्य असू दे चरणासी, दे मज आशिष तू आई, दे मज आशिष तू आई। जगदंबेची प्रार्थना करू लागले महाराज सगळे 33 कोटी देव। आणि जगदंबा प्रसन्न झाली सगळ्या देवांवरती। देवांनो काळजी करू नका, मी स्वतः त्या ठिकाणी अवतार घेईल आणि या महिषासुराचा समाचार घेऊन मी तुमच्या सगळ्यांचं रक्षण करेल, चिंता करू नका देवाय हो। देवीनं काल वचन दिलेलं होतं, काल आपण इथपर्यंत कथाभाग सगळ्यांनी श्रवण केलेला होता, बरोबर आहे ना? आज आपल्याला कथाभाग ऐकायचा आहे, या महिषासुराचा वध भगवतीनं कशा प्रकारे केला। भगवतीनं आदिमाया आदिशक्तीनं गर्जना करून सगळ्या देवांना सांगितलं, चिंता करू नका देवाय हो, मी या ठिकाणी अवतार घेईल आणि या महिषासुराचा वध मी माझ्या स्वतःच्या हातानं करेन। आणि असं म्हणून त्या देवीनं प्रचंड अशी गर्जना केली। चंडाट्टहासैरसुरः अट्टहास्य जगदंबेनं आपल्या गर्जनेतनं केलं। आणि आमची ही जगदंबा जेव्हा गर्जना करती झाली, सगळं त्रैलोक्य निनादलं महाराज। आणि हा आवाज महिषासुराच्या कानावरती आला भाविकांनो। महिषासुरानं म्हटलं, अरे मी इथे असताना एवढ्या मोठ्यानं कोण आरोळी फोडतो आहे। म्हणून त्याने एका दूताला पाठवलं, काय प्रकार आहे ते दूता पाहून ये। आणि महाराज तो दूत पाहण्यासाठी आला, तर पाहिलं तर अतिशय दैदिप्यमान अशी भगवती जगदंबा त्या ठिकाणी त्याला दिसली। त्या दूतांनी जगदंबेचं लाविन्य पाहिलं आणि त्यांनी
महाराज महिषासुराला येऊन सांगितलं, महिषासुर महाराज, आतापर्यंत आम्ही इतकी सुंदर अशी स्त्री कधीही पाहिली नव्हती. महाराज तुमच्याकडे जेवढ्या स्त्रिया आहेत ना तेवढ्या स्त्रियांना तिच्या नखाची सर सुद्धा येणार नाही, एवढी ती लावण्यवती अशी स्त्री आहे. हा दूत त्या जगदंबेची स्तुती करून महिषासुराला सांगू लागला. भाविकांनो, असुर होता महिषासुर, उन्मत्त झाला होता. त्यानं म्हटलं असं असेल तर मग जा, माझा संदेश जाऊन सांगा तिला, आणि तिला म्हणावं त्रैलोक्य विजयी राजा, त्रैलोक्य विजयी असणारा महिषासुर त्या ठिकाणी तुझी वाट पाहतो आहे. त्या दूताला सगळं महिषासुर सांगत होता. आत्ताच्या आत्ता जात होता आणि तिला जाऊन सांग, आमच्या महिषासुरानं बोलवलेलं आहे आणि तू इथं ये म्हणावं आणि माझी सेवा कर, माझी पट्टराणी हो, आणि माझ्या सगळ्या स्त्रिया तिच्या चरणाशी सेवा करतील. निरोप द्या. आज भगवती जगदंबेकडे निरोप पाठवला. त्यावेळेला जगदंबेनं म्हटलं की त्या महिषासुराला सांगा, जीव जर प्रिय असेल तर आत्ताच्या आत्ता सगळे पाताळामध्ये निघून जा. जगदंबेनं सांगितलं, गच्छेतु पातालमेतु जीवितुमिच्छतो. तुमचं पाताळ हे राहण्याचं स्थान आहे, तुम्ही सगळेजण पाताळामध्ये निघून जा. महिषासुराला अत्यंत क्रोध आला. त्यानं आपल्या प्रधानाला पुन्हा पाठवलं. त्या प्रधानानं सांगितलं, इंद्र, चंद्र, सूर्य हे सगळेजण महिषासुर यांना सगळ्यांना घाबरून निघून गेलेले आहेत, आणि तो असा असणारा पराक्रमी महिषासुर तुझी वाट पाहतोय. भगवती जगदंबेला येऊन सांगू लागला. जगदंबेनं म्हटलं, हे ठीक आहे, पण मी एक प्रतिज्ञा केलेली आहे. काय प्रतिज्ञा केलेली आहे? तर आमच्या जगदंबेनं हातामध्ये संकल्प घेतला होता, यो मांजयति संग्रामे यो मे दर्पम व्यपोहती यो मे प्रतिबलो लोके समे भरता भविष्यती. मला संग्रामामध्ये जिंकेल आणि मला माझ्यासारखा बलवान असणारा जो कोणी या ठिकाणी निर्माण झालेला असेल त्याच्याशी मी विवाह करायला तयार आहे. पण त्यानं माझ्या या पराक्रमामध्ये, संग्रामामध्ये मला या ठिकाणी त्याचं बल दाखवलं पाहिजे. महिषासुराने ते ऐकल्यानंतर हसू लागलं. महिषासुर, अरे ही तर एक स्त्री आहे आणि ही मला काय ज्ञान द्यायला लागली. महिषासुर बोलू लागला आणि महिषासुरानं आपल्याजवळ असणार एक ताम्र नावाचा दैत्य, त्या दैत्याला सांगितलं, ताम्रा जा आणि तिला ओढत ओढत घेऊन ये आपल्याकडे. ताम्र युद्धाला गेला. भाविकांनो, बाष्कल, दुर्मुख यांना पाठवलं. ह्या महिषासुरानं, भगवती जगदंबेनं आपल्या हुंकारानं या सगळ्यांचा वध केला. बाष्कल, दुर्मुख मारल्या गेला. चक्षुराक्ष, ताम्राक्ष, प्रतिधमा, बिडालाक्ष, महान महान दैत्य जगदंबेनं मारले. घनघोर युद्ध त्या ठिकाणी जगदंबेचं त्या दैत्यांसोबत चालू होतं. एवढ्या सगळ्या मोठ्या बलवान दैत्यांना मारल्यानंतर महिषासुराने विचार केला की ही स्त्री काही सामान्य नाहीये. स्वयं महिषासुर स्वतः युद्धासाठी आला महाराज. आणि त्या महिषासुरानं तिचं अप्रतिम लावण्य रूप पाहिलं आणि त्यानं बोलायला सुरुवात केली, अगं तुझं लावण्य किती सुंदर आहे कौमांगी. बोलू लागला हा महिषासुर, एवढी सुंदर आहेस, विनाकारण माझ्या हातानं मारून जाशील, म्हणून मी तुला एक संधी देतो, तू माझ्याशी विवाह कर. माझ्या सगळ्या राण्या तुझी सेवा करतील, तू फक्त माझ्याशी विवाह कर. एवढं लावण्य रूप तुझं स्वतःच आहे, विनाकारण माझ्या हातानं मारल्या जाशील तू. भगवती जगदंबेनं म्हटलं, तू एवढा याचना करणार आहेस तरी कोण? तू महिषासुर म्हणला, मी कोण आहे हे तुला नंतर सांगेल, तू आधी माझी इच्छा पूर्ण कर, नाही तर तुझी अवस्था मंदोदरी सारखी होईल. जगदंबेनं महिषासुराला म्हटलं, महिषासुर बोलत होता त्यावेळेस जगदंबा म्हणाली, कोण मंदोदरी? ऐका, ही मंदोदरी कोण होती? ते ही रावणाची बायको नव्हती, ही मंदोदरी. देवी भागवतामध्ये वर्णन आहे, कथा येते, सिंहलो नामदेशोस्ते विख्यातां पृथ्वीतले
धनपात सुत संयुक्तम धनधान्य समृद्धिमान. सिंहल देशामध्ये चंद्रसेन नावाचा राजा राहतोय. महिषासूर जगदंबेला सगळी कथा सांगू लागला मंदोदरीची. ह्या चंद्रसेनाला गुणवती नावाची धर्मपत्नी आहे आणि यांच्या पोटी महाराज एक मंदोदरी नावाची कन्या जन्माला आलेली होती. ही कन्या ज्यावेळेस उपवर झाली, लग्नाच्या वयाची झाली, त्यावेळेला मद्र देशाचा अधिपती राजा सुधनवा तिच्याकडे आला आणि त्याचा पुत्र असणारा कंबुग्रीव अत्यंत गुणवान असा पुत्र याचा होता. आणि त्या ठिकाणी मंदोदरीला पाहिलं आणि त्याने स्वतः मागणी केली. तेव्हा मंदोदरीनं म्हटलं, मी कुणालाही वरणार नाही, मला कोणाशीही लग्न करायचं नाही, मी कुमारिकाच राहणार आहे. तिनं आलेलं स्थळ त्या ठिकाणावरून सोडून दिलं आणि नंतर महाराज ही कालांतरानं हळूहळू मोठी झाली. युवावस्थेमध्ये झाल्यानंतर ज्या उद्यानामध्ये ती गेली होती त्याच ठिकाणी महाराज कौशल देशाचा नरेश वीरसेन नावाचा, त्याला ह्या मंदोदरीनं पाहिलं. त्या वीरसेनानं त्या मंदोदरीला स्वतःहून मागणी केली. त्या वीरसेनाला सुद्धा स्वतःहून मागणी केल्यानंतर, वीरसेनानं मागणी केल्यानंतर त्या मंदोदरीनं महाराज त्या वीरसेनाला सुद्धा नकार दिला. तिच्या मनातलं खोड अजून निघून गेलेलं नव्हतं लग्न करायचं नाही म्हणून. आणि महाराज प्रकार असा घडला, त्या मंदोदरीची बहीण होती इंदुमती नावाची. त्या इंदुमतीचा विवाह वीरसेना सोबत झाला आणि सुखानं संसार झाला. आणि इकडे महाराज मंदोदरीच्या मनामध्ये कालांतरानं विचार मनामध्ये आला की आता आपण लग्न करावं. पण लग्न करायचं जेव्हा मनामध्ये आलं तेव्हा चांगलं स्थळ कुठेही मिळेना. म्हणून बघा, योग्य वेळी योग्य जर निर्णय घेतला नाही तर फार मोठ्या धोक्याला पुढे जावं लागतं महाराज. पुन्हा चांगलं स्थळ मिळेल याची शक्यता कमी असते. म्हणून आमच्याकडे म्हण आहे, पहिली जर स्थळ आली तर पहिली लक्ष्मी सोडू नये. आज या मंदोदरीच्या मनामध्ये विवाहाचा निश्चय प्रबळ झाला. तिने मद्र देशाचा अधिपती असणारा चारुदेश नावाचा त्याच्याशी त्यानं विवाह केला मंदोदरीनं. पण हा चारुदेश नावाचा मुलगा दुश्चरित होता, वाईट होता, वाईट वृत्तीचा, निंद आचरण करणारा. त्याचं ते आचरण पाहून महाराज ही मंदोदरी पश्चातापानं दग्ध झाली, दुःखामध्ये व्यतीत करते एक एक क्षण आपल्या जीवनातला. महिषासुराने ही सगळी कथा महाराज जगदंबेला सांगितली. म्हणून मुली, मी तुला विनंती करतो आहे, तिला जी पश्चातापाची वेळ आलेली आहे ती तुझ्यावरती पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणून मी विनंती करतो. बसा बाबा खाली, बसा पटकन. सूत सूत महाभाग मिष्टंते वचनामृतम. म्हणून मी स्वतःहून तुला मागणी करतोय. महिषासूर जगदंबेला म्हणतोय. जगदंबेची मनवणी केली तरी सुद्धा ही जगदंबा तयार होत नव्हती महाराज. आज महिषासूर संतापला, युद्धाला तयार होण्यासाठी तयार झाला. त्या मुलीला सांगितलं, तुला पराक्रम पाहिजे आहे ना, माझं बल पाहिजे आहे ना, तर बल, चल माझ्या समोर युद्धाला तयार हो. आणि जगदंबा महाराज महिषासुरासमोर प्रकट झाली. महिषासुराचं आणि जगदंबेचं दिव्य असं युद्ध आरंभ झालं. भगवती जगदंबेनं हातामध्ये मधू घेतला आहे आणि महाराज ती मधू प्राशन करती झाली. मधू म्हणजे मध. जगदंबेला मध हा जास्त आवडतो महाराज. मधून मधून ह्या जगदंबेनं महाराज मध प्राशन करावा. पायस म्हणजे दूध आळून घेतलेलं महाराज ते पायस, ते जगदंबेनं बासुंदी प्यावी. महिषासूर आरोळ्या देत होता त्यावेळेला भगवतीने म्हटलं, गरजा गरजा क्षणम मूढ मधु यावत् पिबाम्यहम मया त्वयैह तित्रैव गर्जिष्यन्त्याशु देवता. जगदंबा म्हणाली, तुला काय ओरडायचं ते ओरड, मला फक्त या ठिकाणी माझं मध प्राशन करणं होऊ दे, मी तुझ्याशी समाचार घ्यायला येणारच आहे. आणि झालं महाराज. जगदंबानं सगळं
मद प्राशन करते झाली. हातातल्या हातामध्ये चक्र घेतलं महिषासुरानं सुद्धा, शस्त्र हातामध्ये घेतलं आणि महाराज भगवती रणांगणामध्ये आली आणि महिषासुरासोबत तुंबळ युद्धाला आरंभ झाला. आणि आमची जगदंबा महाराज अकराळ विकराळ रूप भगवतीनं धारण केलेलं, मधुप्राशन केलेलं आणि महिषासुराचं घनघोर युद्ध आणि जगदंबेचं चालू असताना आमच्या जगदंबेनं महाराज चक्र हातामध्ये घेतलं आणि तो चक्र सोडायचा उशीर. जसा चक्राचा घाव त्या महिषासुराच्या मानेला लागला, देहापासून धड महाराज त्या ठिकाणी वेगळं झालं. सगळ्याच देवाने फुलांचा वर्षाव करून जय जयकार केला. जगदंबा माता की जय. महिषासुरमर्दिनी भवानी माता की जय. आणि महाराज रक्ताची पाट त्या ठिकाणावरून वाहू लागली. महिषासुर गतप्राण झाला. अनेक राक्षसांचा वध भगवतीने केला. अहो जगदंबेचा जो सिंह होता ना, सिंह, तो सिंह सुद्धा महाराज इतका दिव्य होता की त्या सिंहानं सुद्धा अनेक दैत्यांचा समाचार घेतलेला होता. आकाश मंडलातून सगळे देव पुष्पांचा वर्षाव करत होते. सगळेजण भगवती जगदंबेची स्तुती करू लागले. महाराज सर्वांनी भगवती जगदंबेच्या दिव्य नामाचा त्या ठिकाणी जयघोष करायला आरंभ केला. मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा, अंबे मा जगदंबे मा, अंबे मा जगदंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा.
महिषासुराला मारलं जगदंबेनं, सगळ्या दिशा उजळून निघू लागल्या. सर्वत्र ठिकाणी आनंदाचं वातावरण निर्माण झालं भाविकांना. आणि सगळ्या देवांनी भगवती जगदंबेची अतिदिव्य अशी स्तुती केली. भगवती जगदंबेनं महाराज महिषासुराचा वध केला. तेव्हापासून महाराज आमच्या ह्या जगदंबेला नाव प्राप्त झालं महिषासुर मर्दिनी. आणि हा दैत्य कधी मारला होता भाविकांनो, तर आमच्या जगदंबेनं मंगळवारी हा दैत्य मारला होता. म्हणून देवीचे मंगळवार करण्याची पद्धत आमच्याकडे सुरू झालेली होती. मंगळवार का करावेत याचं उत्तर इथे महाराज. कारण ह्या जगदंबेनं त्या दिवसभरामध्ये काहीच खाल्लं नव्हतं, फक्त मध आणि पायसच घेतलेला होता. म्हणून त्या दिवसापासून मंगळवार करण्याची पद्धत आहे. यानंतर देवीनं सगळ्या देवांना स्वर्गाचं राज्य हातामध्ये दिलं आणि भगवती जगदंबा हिमालयाकडे निघून गेली. व्यासांनी जन्मेजयाला सुंदर असं चरित्राचं वर्णन जगदंबेचं सांगतायत. अरे जन्मेजया, अनेक काळ या ठिकाणावरून गेला असताना पुन्हा दोन दैत्य त्या ठिकाणी उन्मत्त झाले. शुंभ आणि निशुंभ नावाचे दोन दैत्य होते. ऐका आता ह्या शुंभ आणि शुंभाची कथा आपल्याला ऐकायची. त्या दैत्यांनी सगळ्या त्रैलोक्याला सळोकी पळो करून सोडलं होतं. सगळे दोघे जण हे सख्खे भाऊ होते भाविकांनो, शुंभ आणि निशुंभ. पुष्कर क्षेत्रामध्ये या दोघांनी खडतर असं तप केलं ब्रह्मदेवाचं. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. अमृतत्वाचा वर मागितला. ब्रह्मदेवानं वर दिला नाही. शेवटी सांगितलं आम्हाला स्त्रियांच्या हातून मरण आलं तरी चालेल. हे दैत्य ते दैत्यच होते महाराज. दैत्यांची बुद्धी अतिशय निष्ठुर असते. आणि सगळे अत्यंत त्रस्त झाले. या दोघांनी महाराज ब्रह्मदेवाचा वर प्राप्त करून अत्यंत पापकर्म करायला सुरुवात केली. साधूंचा वध केला, ब्राह्मणांचा वध केला, संतांचा वध करू लागला. सगळीकडे दहशत माजवली. या दोघांनी सगळे अत्यंत घाबरले. सगळे देव ब्रह्मदेवाला शरण गेले. तेव्हा ब्रह्मदेवाला म्हटलं, हे माझ्या हातामध्ये काहीच नाहीये, आपण आता सगळ्यांनी मिळून हिमालयाकडे गेलं पाहिजे. आणि ती भगवती जगदंबा हिमालयाजवळ राहते आहे. म्हणून त्या हिमालयाजवळ आपण गेल्याशिवाय ती भगवती आपल्याला दर्शन देणार नाही. आणि महाराज सगळेजण हिमालयाकडे आले. ब्रह्मादी देवांसहित सगळेजण हिमालयाजवळ आले आणि भगवती जगदंबेची अतिदिव्य अशी स्तुती करू लागले. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. अनेक नावांनी भगवती जगदंबेची दिव्य अशी स्तुती केली. सगळ्यांनी भगवती पार्वती मातेची दिव्य अशी स्तुती केल्यानंतर महाराज भगवती पार्वती माता त्यांच्यावरती प्रसन्न झाली आणि तिनं देवांना अभय दिला आणि आपल्या शरीरातून महाराज एक रूप प्रगट केलं ह्या पार्वती मातेनं. ते रूप म्हणजे महाराज कौशिकी देवीचं रूप. कौशिकीचं प्राकट्य झालं महाराज. सर्व देवांनी फुलांचा वर्षाव करून जगदंबेच्या नावाचा जयघोष केला. कौशिकी माता की जय. आणि एक कौशिकी जशी निर्माण झाली तशी आमच्या जगदंबेला महाराज प्रकार असा घडला की तिचं ते रूप महाराज कृष्ण वर्णाचं झालं, काळ रूप झालं जगदंबेचं. आणि त्यापासून महाराज त्या काळ्या रूपापासून भगवती समोर एक दिव्य रूप प्रगट झालं. कालिका माता की जय. कृष्ण वर्णा कालिका त्या दोघी जणी निर्माण झाल्या. जगदंबेने ह्या दोघींना सांगितलं, कालिके आणि कौशिकी जा आणि तुम्ही त्या ठिकाणी शुंभ आणि निशुंभ या दोघांचा समाचार घ्या. कालिका आणि कौशिकी ह्या दोघी जणी त्या ठिकाणी युद्धार झाल्या आहेत आणि भगवती कौशिकीनं आपल्या हातामध्ये सुंदर वाद्य घेतलेलं आहे आणि मधुर वाद्यानं महाराज
तिनं संगीत निर्माण करायला सुरुवात केली आणि त्या कौशिकीच्या संगीताच्या नादानं सगळं चराचर धुंद होऊ लागलं. आणि त्यावेळेला शुंभ आणि निशुंभ हे दोन हस्तक त्या ठिकाणी आले. ते शुंभ आणि निशुंभाचे दोन हस्तक कोण होते? तर चंड आणि मुंड महाराज. त्या चंड आणि मुंडांनी जगदंबेचं अलौकिक रूप पाहिलं आणि त्यांनी आपल्या मालकाला जाऊन सांगितलं, महाराज जवळच आपल्या या वनामध्ये अत्यंत अशी सुंदर लावण्यवती अशी एक स्त्री आलेली आहे. आणि काय हो महाराज, अतिशय अशी सुंदर ती संगीत मधुर वाद्य वाजवती आहे. त्यानं म्हटलं, महाराज तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारची संपत्ती पाहिली असेल, अनेक प्रकारची संपत्ती त्या ठिकाणी निर्माण केलेली असेल, पण या संपत्तीला शोभा देण्यासारखी अशी कोणीही नाहीये दुसरी. त्या सगळी संपत्ती जेवढी तुमच्याकडे असेल तेवढ्या सगळ्या संपत्तीला सुद्धा मागे पाडणारी अशी लावण्यवती अशी स्त्री त्या ठिकाणी आलेली आहे. त्वया कस्मान्न गृह्यते, स्त्री रत्न आहे. स्त्री रत्न मी शाकल्याणी त्वया कस्मान्न गृह्यते. महाराज स्त्री रत्न तुमच्या खजिन्यामध्ये आतापर्यंत शोभा देणारं असं कोणतंही आलेलं नाहीये. अहो महाराज, तुमच्या ह्या सगळ्या संपत्तीला, सगळ्या खजिन्याला जर आली तर त्या सगळ्या संपत्तीमध्ये शोभा देणारी अशी स्त्री त्या ठिकाणी आलेली आहे. आज हे सगळं ऐकल्यानंतर शुंभानं महाराज एक दूत पाठवला त्या ठिकाणी. शुंभ निशुंभ देवीला म्हणतात, आमच्यापैकी कोणालाही तू वर आमच्याशी विवाह कर असा निरोप पाठवला. भगवती जगदंबेनं ती मागणी होती ती नकार दिला महाराज त्या मागणीला. जगदंबा म्हणू लागले, अरे दूतांनो, तुम्ही सगळे पाताळवासी, तुम्हाला जर तुमचा प्राण प्रिय असेल तर तुम्ही सगळेजण पाताळामध्ये निघून जा. यदि जीवी तुम इच्छत. शुंभ आणि निशुंभांना क्रोध आला महाराज. त्यांनी धूम्रलोचन नावाचा दैत्य पाठवला. अरे धूम्रलोचना जा, हे धूम्रलोचना श्रुतवम स्वसैन्य परिवारिता, सगळ्या सैन्यासह जा आणि केशाकर्षण निरुद्धत त्या ठिकाणी तिला केसाला धरून इकडे ओढत आणा. धूम्रलोचन गेला आणि महाराज प्रकार असा घडला. हुंकारे नैवतम भस्म साचकार अंबिका तदा. भगवती जगदंबेनं त्या ठिकाणी थोडासा हुंकार केला आणि त्या हुंकारानं वध झाला महाराज. त्यानंतर चंडमुंड आले. त्या चंडमुंडांचा वध भगवती जगदंबेनं केला. कालिकेला भगवती जगदंबेनं म्हटलं, तू चंडमुंडांना मारलेला आहेस म्हणून तुला या ठिकाणी नाव प्राप्त होते महाराज. चामुंडा माता चामुंडेती लोके ख्याता देवी भविष्यती. उरलेले जे वीर होते ते शुंभांकडे आले आणि त्यांनी म्हटलं, महाराज शहाणी असाल तर या स्त्रीच्या नादी लागू नका. ती जी स्त्री आहे ही सगळ्यांचा काळ बनून आलेली आहे. तुम्ही म्हणतायत महाराज अबला आहे, पण ती अबला नाहीये, ती सामान्य स्त्री नाहीये. महाराज तिच्या नादी लागू नका तुम्ही, ती अत्यंत पराक्रमी आहे. हे ऐकल्यानंतर शुंभ निशुंभांना अत्यंत क्रोध आला आणि महाराज त्यांनी आपल्या जवळ असणारा रक्तबीज नावाचा दैत्य त्या ठिकाणी पाठवला. भगवती जगदंबेनं सगळ्या राक्षसांचा पराभव केला त्या ठिकाणी महाराज. आणि सगळेजण सैरावैरा पळू लागले. आणि त्याच वेळेला जगदंबा ह्या सगळ्या दैत्यांना मारत असताना रक्तबीज त्या ठिकाणी आला. त्या रक्तबीजानं पाहिलं त्या देवीचं रूप आणि महाराज तो युद्ध करण्यासाठी तयार झाला. जगदंबा त्या रक्तबीजासोबत युद्ध करू लागली. युद्ध सुरू झालं. जगदंबेनं आपल्या जवळचा त्रिशूळ त्या रक्तबीजाला ठार करण्यासाठी म्हणून मारला. पण प्रकार असा घडला महाराज, त्या रक्तबीजाला जसा तो त्रिशूळ लागावा तसं ते रक्त त्याचं जमिनीवरती पडावं आणि त्यातून हजारो हजारो रक्तबीजासारखे दैत्य त्या ठिकाणाहून उत्पन्न होऊ लागले, निर्माण होऊ लागले. हे पाहिलं जगदंबेनं. काय करावं, भगवती जगदंबा व्याकुळ होऊन गेली. भगवती जगदंबेनं शांत झाली महाराज. शस्त्र बाजूला ठेवलं, पायच घेतला, बासुंदी प्राशन केली जगदंबेनं. आणि महाराज जगदंबा विचार करते आहे, ह्या रक्तबीजाला ठार कसं करावं, त्याला मारावं कसं. त्यावेळेला जगदंबेनं कालिकेला
पाचारण केलं आणि तिला सांगितलं, विस्तीर्णम वदनं करू, कालिके तुझा जिभेचा जबडा इतका मोठा कर, तुम्ही या रक्तबीजाला तुझ्या जिभेवरती घेऊन मी ठार करते, त्याचं रक्त या जमिनीवरती पडू देऊ नको. कारण एक रक्ताचा थेंब जर या जमिनीवरती पडला, एका थेंबापासून त्या रक्तबीजाच्या थेंबापासून महाराज हजारो दैत्य निर्माण होऊ लागले. आणि महाराज कालिका त्या ठिकाणी तयार झाली. महाराज कालिका त्या युद्ध रणांगणामध्ये येऊन उभी राहिली, आपला जिभेचा जबडा मोठा केला. कालिकेचा फोटो पहा महाराज. कलकत्त्याला ही कालिका त्या ठिकाणी स्थापन झालेली आहे. त्या कालिकेनं आपली जीभ बाहेर काढली, जबडा मोठा केला, त्याच्यावरती ह्या जगदंबेनं महाराज त्या रक्तबीजाला खेचूनच ओढलं आणि महाराज आपला त्रिशूळ त्या रक्तबीजाच्या छातीमध्ये मारायचा उशीर. महाराज त्याच वेळेला हा रक्तबीज गतप्राण झाला. सगळ देवांनी जगदंबेच्या नामाचा उच्चार केला, जगदंबा माता की जय. आणि महाराज रक्तबीज त्या ठिकाणी संपला. कालिकेनं त्या रक्तबीजाचं रक्त सगळं पिऊन घेतलं. शुंभ निशुंभ हे युद्धाला आले. जगदंबेनं शुंभ निशुंभांचा वध जगदंबेनं केला. आणि त्यावेळेला अनेक दैत्यांना त्या ठिकाणी महाराज देवांना अतिशय आनंद झाला. सगळे दैत्य त्या ठिकाणी मरण पावले. देवीनं किती दिवस युद्ध केलं होतं भाविकांनो, तर 9 दिवसापर्यंत जगदंबेनं युद्ध केलं होतं ह्या महिषासुराच्या वधापासून महाराज. आणि तेच दिवस म्हणजे घटस्थापनापासून ते नवमी पर्यंतचे दिवस असतात अश्विन शुद्ध महिन्यामध्ये महाराज. अश्विन महिन्यामध्ये म्हणून 9 दिवसात काहीच खाल्लेलं नव्हतं देवीनं, म्हणून ते नवरात्राचे दिवस, नवरात्राचे उपवास त्या ठिकाणी निर्माण झाले. अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसले सिंहासनी हो, ती जगदंबा त्या ठिकाणी नवमी पर्यंत जगदंबेनं काहीच खाल्लं नव्हतं महाराज, फक्त बासुंदी आणि मध सोडून. मार्कंडेय पुराणामध्ये सप्तशतीचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये विस्तारण कथा जगदंबेच्या अनेक लीलांची आपल्याला ऐकायला मिळते. त्यानंतर व्यासांनी म्हटलं की राजा, पुढे कथा येते. एक सुरथ नावाचा राजा होता. त्या सुरत राजानं भगवती जगदंबेची आराधना केली होती. समाधी नावाचा वैश्य आणि तो सुरत नावाचा राजा ते सुमेधा नावाच्या मुनीकडे आले होते. त्या सुमेधा नावाच्या मुनींनी विचारलं की आम्ही कुणाची आराधना करावी. सुमेधा ऋषींना विचारल्यानंतर महाराज या दोघांना त्या ऋषींनी सांगितलं, तुम्ही जगदंबेची अतिदिव्य अशी आराधना करा. आणि महाराज या दोघांनी भगवती जगदंबेची आराधना केली. त्या जगदंबेच्या कृपेनं राजा आणि समाधी नावाचा असणारा वैश्य त्यांना अतिशय असं सुख प्राप्त झालं. व्यास जन्मेजयाला सांगतात, अरे जन्मेजया, ह्या जगदंबेच्या अनेक पराक्रमाची यशोगाथा तुला काय सांगावी. त्यानंतर 6व्या स्कंदामध्ये जन्मेजयानं व्यासांना अनेक प्रश्न विचारले. आणि कथा येते महाराज इंद्राच्या धर्मपत्नीनं महाराज इंद्रायणीनं भगवती जगदंबेची अशी अतिदिव्य आराधना केलेली, त्याचा महिमा या ठिकाणी येतो. इंद्राचा सगळा घडलेला प्रसंग जन्मेजयाला व्यासांनी सांगितला. इंद्राच्या द्वारा विश्वरूपाचा वध झाला जन्मेजया. त्वष्ट्रा नावाच्या सूर्यानं आपल्या घरी यज्ञ केला होता आणि त्या यज्ञातून वृत्रासुर नावाचा दैत्य त्या ठिकाणी उत्पन्न झालेला होता. त्या वृत्रासुरानं इंद्राशी घनघोर युद्ध केलं आणि इंद्राला ठार केलं महाराज. भगवंताच्या कृपेने इंद्र पुन्हा वृत्रासुराचं पोट फाडून बाहेर आला. इंद्रानं वृत्रासुराचा वध केला. इंद्राला ब्रह्महत्या झाली. विश्वरूपाचा वध केल्यामुळे इंद्राला भयंकर अशी ब्रह्महत्या लागली महाराज. आणि यानंतर हत्येच्या भयानं इंद्र एका सरोवरामध्ये जाऊन लपला आणि त्या सरोवराच्या पाण्यामध्ये गेला. त्याच्यामध्ये एक कमल पुष्प उगवलेलं होतं. त्या कमल पुष्पामध्ये जाऊन आमचा हा इंद्र त्या ठिकाणाहून लपून बसला होता.
सगळे विस्तारित कथा मी पूर्वी पण बोलून गेलेलो आहे. भागवतामध्ये ही विस्ताराने कथा इंद्राच्या बद्दल येते. खरा इंद्र ब्रह्महत्येच्या भीतीनं त्या सरोवरामध्ये जाऊन बसलाय. पण आता महाराज प्रकार असा घडला, स्वर्गाच्या गादीवरती कोणीही राजा राहिलेला नाहीये, इंद्र नाहीये. म्हणून पृथ्वीवरून एक नहुष नावाचा राजा आणला. लक्षपूर्वक कथा ऐका. या नहुषाला इंद्र बनून त्या इंद्राच्या पदावरती बसवण्यात आलं. खरा इंद्र इकडे मानसरोवराच्या पाण्यामध्ये लपून बसलेला आहे. आणि इंद्राचा स्वर्गाचा राजा हा नहुष इंद्र म्हणून त्या ठिकाणी गादीवरती बसला. नहुषानं राज्य करावं, पण इंद्राची पत्नी असणारी शची माता, त्या शचीचा अभिलाष या नहुषाच्या मनामध्ये उत्पन्न झाला. आणि त्या नहुषानं ह्या शची मातेला त्या ठिकाणी पत्र लिहिलं, निरोप पाठवला की आता इंद्र इथे आलेला आहे, पूर्वीचा इंद्र या ठिकाणाहून गेलेला आहे, मी इथे इंद्र म्हणून आलेलो आहे, तू माझ्याशी विवाह कर. शची देवी मोठी पतिव्रता होती भाविकांनो. या शचीला अत्यंत वाईट वाटलं, काय करावं. मग तिनं देवांचे गुरु असणारे बृहस्पती यांची शरणागती स्वीकारली. बृहस्पती गुरूंनी म्हटलं, तुझं कार्य सफल होण्यासाठी तू भगवती जगदंबेची आराधना कर. आणि शची मातेनं भगवती जगदंबेची आराधना केली. भगवती जगदंबा प्रसन्न झाली. भगवतीनं सांगितलं, चिंता करू नकोस. त्या शचीनं सगळी कथा सांगितली महाराज जगदंबेला. आई, त्या नहुषाचा सारखा मला निरोप येतो आहे, माझ्याशी लग्न कर म्हणून. मी काय करावं आई, तूच मला मार्ग याच्यातनं दाखव, ह्या संकटातनं मला बाहेर काढ. आणि प्रकार असा घडला. जगदंबेनं आशीर्वाद दिला, चिंता करू नकोस म्हणून सांगितलं. जगदंबेनं योजना करून सांगितलं ह्या शची देवीला, तू एक काम कर, त्या नहुषाला तू निरोप पाठव की तुला जर माझ्याशी विवाह करायचा असेल तर देवीच्या मंदिरामध्ये ये, आणि मग मी तिथे आल्यानंतर तुझ्या गळ्यामध्ये पुष्पमाला घालेल. नहुषाला सांग म्हणे. जगदंबेनं ह्या शचीला सगळा निरोप काय द्यायचा हे सांगितलं. पण येताना चालत येऊ नको, एवढा तो इंद्र झालेला आहे, स्वर्गाचा राजा झालेला आहेस, तर तो ऋषींच्या खांद्यावरती पालखी घेऊन ये. आणि जगदंबा अंतर्धान झाली. शचीनं सगळा निरोप पाठवला. नहुष नावाचा इंद्र त्या ठिकाणी हे सगळं कार्य करायला तयार झाला. सप्त ऋषींना बोलवलं, येत नव्हते महाराज, बळच उचलून आणलं. समाधीस्थ होते हे सगळे ऋषी मुनी. आणि त्यामध्ये असणारे महाराज आस्तिक नावाचे ऋषी अत्यंत बुटके होते. पालखी या चारी ऋषींच्या खांद्यावरती दिली. नहुष त्या पालखीमध्ये बसलेला होता. पण प्रकार असा घडला महाराज, ऋषी रस्त्यानं चालत असताना आमचे अगस्त्य ऋषी ही बुटके होते, म्हणून कधी चालत असताना पाय पुढे पडला तर पालखी हलावी. आणि त्या पालखीमध्ये त्या नहुषाला मार लागत होता डोक्याला. संतापला महाराज हे नहुषानं सगळ्यांना धाक दाखवावा. अगस्त्याने पाहिलं. अगस्त्य ऋषी महाराज समाधीतनं बाहेर आले. त्यांनी पाहिलं तर प्रकार असा, बरेच बाबा. आणि महाराज प्रकार असा घडला त्यावेळेला. अगस्त्य ऋषींनी पाहिलं वरती तर हा नहुष त्या पालखीमध्ये बसलेला आहे आणि आम्हाला धाक दाखवतो आहे. क्रोध आला महाराज ऋषींना. आणि ह्या अगस्त्य ऋषींनी शाप दिला त्या नहुषाला, अरे नहुषा, आम्हाला सर्प सर्प म्हणतो आहे, तुला सर्पाच्या जन्मामध्ये जावं लागेल. आणि महाराज सर्पाच्या योनीमध्ये जावं लागेल असा शाप अगस्त्य ऋषींनी दिल्यानंतर हा नहुष भुजंग रूपाने त्या ठिकाणी जन्माला आला. इंद्रायणीवरचं संकट दूर झालं. इंद्रायणीनं महाराज या शची देवीनं भगवती जगदंबेची आराधना केली. सत्यांबा देवीचं व्रत केलं. आणि महाराज जगदंबा या इंद्रायणीच्या स्वप्नात आली आणि सांगितलं, भगवती जगदंबा म्हणते, मानसरोवरामध्ये तू
त्या ठिकाणी जा शची, तुझा पती तुला त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि त्या सरोवराच्या ठिकाणी माझं एक मंदिर बांध आणि त्या देवालयामध्ये जाऊन त्या जगदंबेची पूजा कर. हे सगळं स्वतंत्र महाराज या जगदंबेनं शची देवीला सांगितलं. इंद्रायणी तिथे आली. त्या शची देवीनं भगवती जगदंबेची दिव्य अशी स्थापना केली. त्या जगदंबेची पूजा केली आणि आपल्या पतिराजांना हाक दिली. इंद्रानं ते आवाज ऐकला आणि तो इंद्र लक्षात घेतोय की आपल्या ह्या शचीचा आवाज आहे. त्याला ओळखू आला आपल्या धर्मपत्नीचा आवाज. इंद्र बाहेर आला. त्या ब्रह्महत्येचा नाश झाला होता. त्या ब्रह्महत्येचे 4 भाग झाले होते भाविकांना. पहिला भाग तो झाडावरती ठेवला. झाडाला जो डिंक येतो ना भाविकांनो, तो डिंक कधीही वापरण्यासाठी घेऊ नये. ते ब्रह्महत्येचं पातक सांगितलेलं आहे. दुसरा भाग पृथ्वीवरती ठेवला. तिसरा भाग पाण्यावरती ठेवला. पाण्यावरती बुडबुडे असतात म्हणून आपण जर पाणी पिण्यासाठी घेतलं ना, ग्लासमध्ये जर पाणी घेतो ना आपण, हो म्हणायचं, पित नाहीत पाणी. पाणी घेतो आपण भरून, त्याच्यामध्ये बुडबुडा तयार होतो. तो जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत पाणी पिऊ नका, कारण ते ब्रह्महत्येचं पातक आहे. म्हणून असं म्हटलेलं, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिला उस रंग जैसा. असं पाणी आहे महाराज. पाण्यावरती भाग ठेवला. आणि चौथा भाग महिलांकडे, मासी मासी रजस्वला, मासिक पाळी. ते ब्रह्महत्येचं पातक आहे भाविकांना. या ब्रह्महत्येच्या पातकाच्या कालावधीमध्ये त्या स्त्रीनं कधीही त्या ठिकाणी घरामध्ये फिरत जाऊ नये. आता चक्क पैकी स्वयंपाक घरामध्ये जाऊन स्वयंपाक केला जातो ना, हो म्हणायचं. पण हे ब्रह्महत्येचं पातक आहे भाविकांना. ह्या 4 दिवसामध्ये स्त्रीनं फक्त आराम करावा, इतरत्र कुठलंही कार्य करू नये. आणि बरे ना हो, तुम्हाला सुट्टी मिळण्यासाठी तेवढे 4 दिवस सापडतात ना. तर तुम्ही म्हणता महाराज, मग आमच्या घरच्यांना खायला कोण घालील? कोण घालील? हो, आपण चांगले तर सगळे चांगले. शेजारच्या काकूला सांगा, काकू माझ्या लेकरासाठी नवऱ्यासाठी 2-4 भाकरी टाकून द्या बरं. शेजारचीला सांगा. तुम्ही जर कधी तिच्याच कामी गेली नाही तर ती तुमच्या कामाला कधी येईल महाराज? तिच्या संकटाच्या वेळेला, तिच्या अडचणीच्या वेळेला आपण गेलोत का कामी? मग आपल्या वेळेला ती कशी कामी येईल? जर आपण तिच्या संकटाच्या वेळेला कामी गेलो, तिचं काम आपण केलं, तर ती सुद्धा तिच्या मागे किती जरी काम असले तर ती पटकन येऊन आपलं काम करून तिच्या कामाला निघून जाते. बाकीचं घर तसंच पडू द्या ना, काय फरक पडतो? नाही झाडलं तर नका झाडू देऊ. तर स्त्रीनं कधीही घरामध्ये या कालावधीमध्ये झाडू मारू नये. ब्रह्महत्या सारवल्याचा पातकाचा दोष त्या माऊलीच्या प्रारब्धामध्ये प्राप्त होतो. अहो, या कालावधीमध्ये जर तुळशीला हात लावला, तुळशीला जर पाणी घातलं या दिवसांमध्ये, तर महाराज ती तुळस जळून भस्म होते. लोणच्याच्या बरणीमध्ये तुम्ही हात घाला, 2 मिनिटं हात त्या लोणच्याच्या बरणीमध्ये ठेवा, त्या लोणच्याचा घाण वास यायला लागतो महाराज. खराब होतं लोणचं. दह्याचा डेरा असू द्या, त्या दह्याच्या डेऱ्यामध्ये तुमचा हात घाला, ते दही काढून घ्या. दुसऱ्या दिवशी त्या दह्यामध्ये आळ्या निर्माण होतात. एवढा परिणाम भाविकांनो जर ह्या पदार्थांवरती होत असेल, तर तुम्ही शिजवून तयार करून घेतलेलं अन्न ते जर आमच्या पुरुषांनी खाल्लं तर त्यांच्या मनावरती काय परिणाम घडत असेल? तो दोष माऊलीच्या प्रारब्धामध्ये प्राप्त होतो. म्हणून ही ब्रह्महत्या कधीही लावून घेऊ नये. मग तुम्ही म्हणता आमच्याकडे ही ब्रह्महत्या का लावून दिली? त्याचे सुद्धा काही कारण आहे. प्रत्येक शरीरावरती आम्हाला विज्ञान सांगतं आहे की बाबांनो, जसं की आपण 3 टाइम खातो ना, दिवसभरामध्ये 3 टाइम खातो, आपल्यामध्ये एवढी ताकद आहे भाविकांनो, माणूस कुठे नाही जाऊ शकत. लोक चंद्रावरती चालले, चंद्रावरती. अहो, आम्ही इकडे एवढी ताकद दिलेली आहे परमेश्वरानं, मनुष्य जन्मामध्ये बुद्धी दिलेली आहे, तरी आम्हाला कळत नाही. एके ठिकाणी फार सुंदर सांगितलंय महाराज, आकाशी जे पघेरे पाखरा
सोन्याचा पिंजरा तोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा आकाशी झेप घेरे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा तोडी सोन्याचा पिंजरा तुझं पंख तुझे देवाने करविहार समर्थाने तुझं पंख तुझे देवाने करविहार समर्थाने धरी डोंगर हिरवी राने धरी डोंगर हिरवी राने जा ओलांडूया सरीचा सागरा तोडी सोन्याचा पिंजरा तोडी सोन्याचा पिंजरा कष्टाने फळना मिळते तुझं मिळते परिणाम मिळते कष्टाने फळना मिळते तुझं मिळते परिणाम मिळते हृदयात व्यथाही जळते हृदयात व्यथाही जळते हा जीव बिचारा होई बावरा तोडी सोन्याचा पिंजरा तोडी सोन्याचा पिंजरा सोन्याचा पिंजरा सोन्याचा पिंजरा. किती छान वाटतं ऐकायला. ऐकायला बरं वाटतं. पाठ आहे पण आम्हाला अर्थ कळतो का? नाही. ते त्या पाखराला नाही म्हणले भाविकांनो, ते ह्या पाखराला म्हटले बाबा तुझ्यामध्ये ताकद आहे, तू उडू शकतोय, तू उड. कारण का? घर कसले ही तरकारा. ज्या घरामध्ये तू राहतोयस ना ते घर कसं आहे बाबा? कारागृह आहे, कारागृह. आणि अशा ह्या घरामध्ये घर कसले ही तरकारा विष समान मोती चारा. किती सुंदर सांगितलंय हो आम्हाला. ज्या घरामध्ये तू राहून 3 टाइम खातोस ना, 3 टाइम, ते घर, ते अन्न कसं आहे? विषासारखं आहे, विषासारखं. आणि तुला तुझ्या दारामध्ये मोहाचं बंधन आहे आणि तुझं अडवितो हा महाराज. त्या मोहाच्या बंधनामध्ये आपण अडकून गेलेलो, त्याच्यातनं बाहेर या. तुमच्यामध्ये ताकद आहे, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, तुम्ही काहीही करू शकता. म्हणजे काहीही नाही, नको ती गोष्ट माणसाच्या लवकर लक्षात येते महाराज. पण सत्कर्म करण्यासाठी आपल्यामध्ये ताकद आहे. आपण त्या परमेश्वरालाही प्राप्त करून घेऊ शकतो, त्या देवाला आपल्यापर्यंत बोलून घेऊ शकतो. एवढी ताकद माणसात आहे भाविकांना. पण आपण हे सगळं सोडून इतरत्र गोष्टींच्या मागे लागतो. सुख खरं कशामध्ये आहे हे आपण विसरून गेलेलो आहोत. म्हणून अशा या सुखापासून दूर जाऊ नका. ते सुख जर पाहिजे असेल तर सर्व सुखाचे आगर म्हणा पुढे. पाठ आहे आम्हाला पण तरी सुद्धा वळत नाही. तिथे खरं सुख आहे, तो सुखाचा मार्ग सोडू नका. कारण ती भगवती जगदंबा अत्यंत कृपाळू आहे, अत्यंत भक्तांना संकटामध्ये रक्षण करणारी आहे. म्हणून तिला सोडून कधीही जाऊ नका. कारण पुत्र कधीतरी वाईट होऊ शकतो पण माता कधीही वाईट होऊ शकत नसते महाराज. क्वचिदपि कुमाता न भवति कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति क्वचिदपि कुमाता न भवति. तिच्यासारखी कृपाळू अशी जगदंबा दुसरी कोणतीच नाही.
म्हणून आमच्याकडे विज्ञान सांगतंय. माझा मुद्दा इथे भाविकांनो, दिवसभरामध्ये 3-3 टाइम आपण खातो ना, तर ह्या पोटाला सुद्धा एक दिवस आराम असावा. म्हणून विज्ञानानंच नाही, शास्त्रानं जसं मान्य करून ठेवलंय, विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलंय की एकादशी ही कराच. दर 15 दिवसाला येणारी आहे. वर्ष का आलं माहितीये का? कारण वर्षालाच आपण एकादशी करतो ना, करतो की नाही? हो म्हणायला. कारण 2च एकादशी आम्ही महत्वाच्या धरतो, आषाढी पुढची कार्तिकी. 2च एकादशी आम्ही उपवासाला धरतो. आणि बाकीच्या एकादशी आल्या तर मग काही हरकत नाही, मग कांद्याचे भजे केलेले असावेत मस्त, मग जाऊ द्या ना. मंगळवार असू द्या, गुरुवार असू द्या, दही साखर टाकलेली असू द्या, पोळी घ्या. दही चांगलं असावं आणि उन्हाळ्याचे दिवस त्याच्यासोबत पोळी खावंच वाटतं महाराज, उपवास असला की. अशी आमची लंगडी उपवास या ठिकाणी चालू होतात. असं जीवन काही कामाचं नाही भाविका. पोटाला एक दिवस आराम मिळालाच पाहिजे, कारण नियम आहे. आणि सुंदर प्रकारे महाराज जगदंबेनं त्या ठिकाणी इंद्रायणीला सगळी कथा सांगितली. मूळ कथेकडे लक्ष असू द्या. शेगाव रिटर्न का सगळ्या जणी तुमच्याचकडे पाहिलं म्हणून. सूत सूत महाभागमिष्टं देवचनामृतम. आणि महाराज त्या इंद्रायणीनं सुंदर अशा भगवती जगदंबेची अतिदिव्य अशी स्तुती केली, जगदंबेची पूजा केली. जगदंबेच्या कृपेने इंद्र परत स्वर्गाच्या गादीवरती बसला. आणि स्वर्गाचा राजा हा इंद्र झाला भाविकांना. हा इंद्र सुद्धा देवीला शरण गेला. भगवान गोपाल कृष्ण सुद्धा आमच्या ह्या जगदंबीला शरण गेले होते भाविकांनो. राम सुद्धा भगवतीला शरण गेले होते. म्हणून व्यास म्हणतात, जन्मेजया, अरे प्रत्येक माणसानं देवीला शरण जावं. देवीला शरण गेल्यानंतर नक्कीच आपलं संकट दूर होतात. ती देवी अतिशय कृपा करणारी आहे. महाराज, अशी ज्या ह्या जगदंबा जर कृपा करणारी आहे तर अशी कोणावरती कृपा केली का? आणि गुरु महाराज तुम्ही मला म्हणाला होता की अशी ही जगदंबा कृपा करणारी आहे, तर मग चैत्र गौरी ही का मांडल्या जाते? आणि या चैत्र गौर मांडल्यानंतर कोणावरती कृपा केली होती त्याची कथा मला ऐकायची आहे, सांगा. चला आता चैत्र गौर का म्हणतात मी तुम्हाला परवा बोलून गेलो होतो. देवीचं पूजन हे वर्षातनं 5 वेळा केलं जातं ना. कधी कधी सांगा बरं. पहिला दिवस गेला महाराज, आज 6वा दिवस आहे आणि तुम्ही पहिल्या दिवशीचं काय विचारायला? माणसाच्या जीवनामध्ये महाराज एवढा व्याप वाढलेला आहे की आम्हाला काल काय खाल्लं होतं हे सुद्धा लक्षात राहत नाही ना. तुझ्या एकटीच्या राहीन, बाकीच्यांच्या राहणार आहे का? विनोदाचा भाग सोडा. आमचं कर्म आम्ही करत असताना आम्ही किती श्रद्धेने करतो, किती निष्ठेने करतो हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि तुमच्या हे लक्षात राहत नाही म्हणून वर्षाला परत कथा करायचा योग आमच्या पदरी प्राप्त होतो. आणि हे सद्भाग्य जगदंबेचं नाम घेण्याचं आमच्या पदरी प्राप्त होतं. म्हणून खरोखर धन्यवाद तुमच्या लक्षात राहत नाही यासाठी. काय वाटलं? फक्त पाहिलं लक्ष आहे की नाही ते. जन्मेजयानं प्रश्न विचारला, महाराज चैत्र गौर का म्हणतात ते मला सांगा. चैत्र शुद्ध तृतीयेला गवरण्या का म्हणतात याची कथा जन्मेजयाला व्यास सांगतायत. लक्षपूर्वक कथा ऐका. पूर्वीच्या काळी कार्तवीर्यार्जुन नावाचा एक राजा होता. 1000 हाताचा हा राजा. लक्षपूर्वक कथा ऐका. चैत्र महिना चालू आहे. गवरण्या मांडण्याचे दिवस हेच आहेत. का मांडाव्या लागतात ह्या गवरण्या हे सगळं याच्यामध्ये वर्णन त्या कार्तवीर्यार्जुन नावाच्या चरित्राच्या अनुषंगाने या देवी भागवतामध्ये आलेलं आहे.
हजार हाताचा हा राजा, हा कार्तवीर्यार्जुन राजा समुद्रामध्ये स्नान करण्यासाठी गेला. माणसानं एकदा का होईना समुद्राचं स्नान करावं, गंगेचं स्नान नेहमीच करावं, पण समुद्राचं स्नान एकदा का होईना करावं. कार्तवीर्यार्जुन नावाचा राजा समुद्रामध्ये स्नान करण्यासाठी गेला आणि या कार्तवीर्यार्जुन राजासोबत रावण सुद्धा त्या ठिकाणी आला होता. पण हा कार्तवीर्यार्जुन नावाचा राजा अत्यंत पराक्रमी होता. हजार हात होते या कार्तवीर्यार्जुन राजाला. पोहत असताना फार मोठी अशी लाट आली भाविकांनो त्या ठिकाणी, आणि त्या लाटेनं रावणाला तळाशी नेलं. आणि अर्ध्या तासानं गेली असती तर बिघडलं नाही. आणि त्या लाटेनं रावणाला तळाशी नेल्यानंतर महाराज, आवाज येतोय सगळ्यांना? थांबायला नको. आणि हा कार्तवीर्यार्जुन नावाचा राजा स्वतः खाली गेला आणि रावणाला ओढत खाली आणलेलं असताना या कार्तवीर्यार्जुनानं तळाशी नेलेला असताना कार्तवीर्यार्जुन नावाच्या राजावरती हा रावण अत्यंत क्रोधिष्ट झाला महाराज. संतापला त्या कार्तवीर्यार्जुन नावाच्या राजावरती. का संतापला? तर माझ्यापेक्षा हा पराक्रमी निघाला. समुद्राचं स्नान करून कार्तवीर्यार्जुन राजा घरी आला आणि या राजानं यज्ञ मांडला. पहा, आपल्या घरामध्ये यज्ञ आरंभ केला. त्या यज्ञामध्ये अनेक ऋषींना बोलवण्यात आलं. मागच्यांना सगळ्यांना आवाज येतोय? प्रत्येकाला राजानं महाराज बोलवल्यानंतर ह्या अनेक ऋषींना पाचारण केलं होतं. त्या यज्ञामध्ये त्या सगळ्या ऋषींना महाराज 1-1 किलो त्या ठिकाणी सोनं दान करावं ह्या कार्तवीर्यार्जुन राजानं. आणि ज्या ऋषींच्या बायका होत्या त्या सुद्धा त्या यज्ञामध्ये आलेल्या होत्या. त्यांना सुद्धा 10 अलंकार त्या राजानं त्या ठिकाणी दान केले होते. जुन्या काळामध्ये सोन्याला जास्त किंमत नव्हती महाराज. आता फार किंमत आली. आता देवी भागवताच्या शेवटच्या दिवशी, सांगतेच्या दिवशी 1 तोळा द्याल. 1 तोळा कशाला? तोळा करा ह्याला गोळा. काळजी करू नका, काही मागणार नाहीये. त्या कार्तवीर्यार्जुन राजानं महाराज 1-1 किलो सोनं देऊ लागला. ऋषीमुनींनी ते सोनं घ्यावं आणि घरी आणावं आणि खड्डा खांदून त्यामध्ये ते पुरावं. परत जावं राजाकडे, परत सोनं घ्यावं आणि परत आणून त्या खड्ड्यामध्ये पुरावं महाराज. चलने दो कोई बात नाही बाबा. ऋषी मुनीनं ते सोनं घेतलं. आज सिस्टम व्यवस्थित झाली बरं का दादा, खरोखर धन्यवाद. त्याच्यासाठी जोरदार टाळी होते. ऋषी मुनीनं सोनं घ्यावं महाराज, घरामध्ये आणावं, खड्डा खांदावा, त्या खड्ड्यामध्ये आणून पुरावं. आणि हा राजा कार्तवीर्यार्जुन राजा दान करून महाराज दानाच्या बळावरती मोक्षाला गेला. फार सुंदर कथा आहे. पण या कार्तवीर्यार्जुन राजानं दान दिलेलं होतं, पण ह्या राजाची जी मुलं होती, हय नावाचे राजे झाले. ते अत्यंत गरीब होते महाराज. कारण ह्या कार्तवीर्यार्जुनानं अनेक दान धर्म करून त्या ठिकाणी मोकळा झालेला होता. पुढे लेकरांना काहीही ठेवलेलं नाही. आज हे लेकर गरीब झाले. सगळ्या मुलांनी ऋषीमुनींकडे गेले आणि ऋषीमुनींना येऊन बोलावं, आमच्या वडिलांनी तुम्हाला जे सोनं दिलेलं आहे ते वापस द्या. आता ऋषीमुनीकडे सोनं भरपूर निघू लागलं महाराज. अनेक सोन्याचे खाणं निघल्यासारखी खाण त्या ठिकाणी सोन्याच्या पेट्या निघू लागल्या. हय मुलांनी प्रत्येक ऋषींच्या घरामध्ये जाऊन पाहावं, सोनं दिसावं, ते सोनं जमा करावं. आणि इकडे ऋषीमुनींच्या बायका घर सोडून निघून गेल्या.
ऋषींनी सोनं नाही दिलं तर ह्या मुलांनी महाराज त्या ऋषींना त्रस्त करून सोडावं. सगळ्या बायकांवरती संकट निर्माण झालं ऋषी पत्न्यांवरती. ऋषी पत्न्यांनी आपल्या जवळचे जेवढे अलंकार होते ते सोबत घेतले आणि बाहेर निघून गेल्या महाराज. ह्या सगळ्या ऋषी पत्न्या विचार करतात आपण जावं कुठं, आपल्याला आश्रय कुठे मिळेल. तर त्यांनी महाराज हिमालयाच्या गुफेमध्ये गेल्या आणि त्या ठिकाणी आपला आश्रय घेतला महाराज. आणि सगळ्या जणी एकमेकींना म्हणत होत्या आपल्यावरती संकट आलंय, एकीनं दुसरीला बोलावं. का ग, आपण देवी भागवत ऐकलेलं आहे, जगदंबेनं असं म्हटलं होतं की तुमच्या संकटाच्या वेळेला मला फक्त आवाज द्या, मी तुमचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी येईल. जगदंबेनं आपल्याला शब्द दिलेला आहे. सूत सूत महाभाग विष्णंते वचनामृतम. सगळ्या ऋषी पत्नी एकमेकींना बोलत होत्या महाराज. त्या जगदंबेनं आम्हाला देवी भागवतामध्ये चरित्राच्या वर्णनात आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे की संकट समयी माझं पूजन करा, मला आवाज द्या, मी त्या ठिकाणी तुमच्या रक्षणार्थ त्या ठिकाणी अवतार घेईन. दुसरीनं म्हणावं अगदी बरोबर आहे. सगळ्यांनी विचार केला, मग आपण सगळ्या मिळून देवीची पूजा करूया. म्हणून या सगळ्या बायकांनी गुफेमध्ये जाऊन देवीची पूजा करू लागल्या महाराज. आणि तो दिवस होता चैत्र शुद्ध तृतीयेचा दिवस. छान माती घेतली आणि एका सुंदर मातीची गौरी तयार केली महाराज. आणि ती गौरी मैया त्या ठिकाणी मांडली आणि तिची सुंदर अशी पूजा केली, तिची ओटी भरली. आणि बायकांनी जे जे खाण्याचे पदार्थ सोबत आणलेले होते त्या सगळ्यांनी त्या पदार्थांना देवीच्या समोर ठेवलं आणि सगळ्यांनी मिळून त्या देवीची अत्यंत सुंदर अशी पूजा केली महाराज. देवी समोर बसून त्या ऋषी पत्न्यांनी कोणाजवळ डाळ होती महाराज, ती डाळ भिजू टाकली, त्या देवीला त्या डाळीचा नैवेद्य दाखवला महाराज. कोणाजवळ जे जे धान्य होतं, जे जे काही पदार्थ होते त्या देवी समोर ठेवले आणि त्या देवीला नैवेद्य दाखवला. त्या चैत्र गौरीची पूजा केली. चैत्र महिन्यामध्ये ती गौरी निर्माण केली म्हणून तिला चैत्र गौरी असं म्हणतात. भिजवलेली डाळ त्या देवीच्या समोर थोडी ठेवली. सगळ्या बायकांनी एकमेकांना हळदी कुंकू लावलं आणि ती डाळ महाराज त्यांच्या हातामध्ये दिली. म्हणून त्या दिवसापासून भिजलेली डाळ, मुरमुरे हे सगळं बायकांना घरी बोलवावं लागतं. त्या चैत्र गौरीची पूजा करावी लागते. अनेक पदार्थ त्या ठिकाणी चकल्या, शेव, लाडू हे सगळं तयार करून त्या देवी समोर ठेवावं लागतं. पाणी नका सुटू दे बरं तोंडाला. सगळ्या बायकांना बोलवावं लागतं, त्यांना हळदी कुंकू लावावं लागतं. भिजलेली डाळ हे सगळं त्या माऊलीच्या हातामध्ये द्यावं लागतं. मुरमुरे द्यावे लागतात. सगळ्या बायका घरी येतात. पापड्या, लाडू, करंजा, टरबुजाच्या फोडी, खरबुजाच्या फोडी जे असेल ते सगळं जे काही असेल ते देवी समोर ठेवावं लागतं. हे मुद्दाम विशेष सांगितलं कारण हे या दिवसामध्ये टरबूज मिळतं. चैत्र शुद्ध तृतीयेच्या दिवशी सगळ्यांनी मिळून देवीची पूजा केली आणि सगळ्या बायका तिथे देवी समोर झोपल्या महाराज. आणि जगदंबा स्वप्नात आली त्या दिवशी. मुलींनो, काळजी करू नका, तुमचं व्रत पावन झालंय. मला आई, आमचं संकट कोण दूर करेल? देवी म्हणते मुलींनो चिंता करू नका, उद्या सकाळी या गुफेतून तुम्ही बाहेर पडा, इथे थांबू नका. जगदंबेनं त्या ऋषीपत्न्यांना सांगितलं तुम्ही या गुफेतनं उद्या सकाळच्या सकाळी बाहेर पडा आणि मी एका बाईच्या मांडीतून जन्माला येऊन तुमचं सगळ्यांचं रक्षण करेन, पण चिंता करू नका. देवीनं स्वप्नात दृष्टांत दिला आणि ऋषीमुनींच्या बायका सकाळी उठल्या, एकमेकींना स्वप्न सांगू लागल्या, बोलू लागल्या, अगं मला देवीनं स्वप्नामध्ये दृष्टांत दिलेला आहे, तुम्ही सकाळी सकाळी या गुफेतनं बाहेर निघून जा. प्रत्येक जणी म्हणू लागल्या, मलाही हे स्वप्न देवीनं सांगितलेलं आहे. काय प्रकार घडला असावा? याचा अर्थ आहे जगदंबेनं आपल्याला सांगितलंय
सगळ्यांना एकच सांगितलं आहे, त्याचा अर्थ इथे राहण्यात अर्थ नाही. आपण इथून बाहेर पडलं पाहिजे. आणि तितक्यात त्या बाहेर पडल्या आणि तिथे महाराज ते राजी लोक, हैहय नावाचे राजे लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांना ऋषीपत्न्यांना पाहिलं आणि त्यांनी हैहय नावाच्या राजांनी सैनिकांना आज्ञा दिली, धरा मारा, यातील एकाही बाईला जिवंत सोडू नका. महाराज हे शब्द ऐकल्यानंतर बायका सैरावैरा पळू लागल्या. राजे लोक म्हणू लागले की सोनं द्या, नाहीतर मारून टाकू आम्ही तुम्हाला. आणि महाराज सगळ्या बायका पळत असताना एक बाई पळत असताना तिचा पाय एका दगडाला लागला आणि तिची हेच जशी पायाला लागायचा उशीर ती धाडकन खाली कोसळली. आणि ती बाई पळत असताना महाराज ज्या दगडाला ठेच लागली त्याच दगडाला ती ठेच देऊन खाली पडली असताना एक छोटा दगड होता, त्या दगडाला तिची मांडी लागली, मांडी फुटली महाराज. आणि त्यातनं महाराज एक दिव्य असा मुलगा जन्माला आला. आणि तो मुलगा तेजपुंज असा मुलगा होता. राजे लोकांनी त्या मुलाला पाहिलं आणि दृष्टी प्रतिगच्छती, आंधळे झाले महाराज त्या मुलाला पाहिल्याबरोबर सगळे हे राजे लोक. सगळ्या बायका एकमेकींना ऋषीपत्न्या बोलू लागल्या, अगं याला दिसेना. एकमेकांना सांगत होत्या याला दिसत नाहीये, दुसरीनं बोलावं दिसत नाही तर धरा ह्याला. महाराज सगळ्या ऋषीपत्न्यांनी त्या राजे लोकांना धरलं, पकडलं, प्रचंड मारलं महाराज त्यांना. आता राग आल्यानंतर बाई काय करत नाही, सगळं काही करते राग आल्यावर. फक्त राग यायचा उशीर, हो की नाही. हातात जे दिसेल ते समोर हातामध्ये घेऊन हाणीन महाराज. हाणतात का नाही, म्हणजे किती अनुभव आहे. काठ्या, लाटणं, कुऱ्हाड, चप्पल जे असेल ते घेऊन हाणते महाराज. त्या बायकांनी जे जे हाताला यावं, दगड यावेत, काठ्या याव्यात, लाकडं यावेत, सगळ्यांनी त्याला राजे लोकांना मारलं. सगळे राजे लोक म्हणतात आम्हाला मारू नका, वाटलं तर आम्ही तुमचे नवरे तुम्हाला परत देऊ. नवरे परत देता म्हटले हो. राजे लोक गेले, ऋषीमुनींना शोधून आणलं आणि चैत्र शुद्ध तृतीयेला जगदंबेने या सगळ्यांचा संसार परत एकदा बसवला. म्हणून या अध्यायाला आशीर्वादी भाविकांनो, जी बाई चैत्र शुद्ध तृतीयेला आपल्या घरामध्ये गौरी मांडून हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवील, सगळ्या बायकांना बोलवेन, त्यांना हळदी कुंकू लावेल, त्या नवरा बायकोचा वियोग कधीही होत नाही, लेकरा बाळांचा वियोग कधी होणार नाही. या अध्यायाला वर आहे महाराज. म्हणून ही चैत्र तृतीयेला महाराज ही गौरणी मांडतात. या दिवशी बायकांना बोलवावं लागतं, हळदी कुंकू लावावं लागतं. काय सुंदर थाट असतो महाराज या चैत्र गौरीचा. सुंदर प्रकारे त्या ठिकाणी देवीची सगळ्या जणी मिळून पूजा करत असतात. तुमच्याकडे करतात की नाही माहित नाही महाराज. चैत्र शुद्ध तृतीयेच्या दिवशी ही गौरणी मांडतात. सुताराकडे ती आता गौरणी, पूर्वी तर मातीच्या होत्या, आता ती लाकडाची तयार झालेली आहे. सुंदर प्रकारे सुतार मामा बनवून देतात. कशी असते हे जर पाहिजे असेल तर माझ्याकडे फोटो आहे, मी तुम्हाला दाखवतो तिचा. सुंदर असा उत्सव असतो महाराज. सगळ्या बायकांना बोलवल्या जातं, हळदी कुंकू लावल्या जातं, डाळ दिली जाते, मुरमुरे दिले जातात, अनेक त्या ठिकाणी पार्टी होते. हे मुद्दाम सांगावं लागतं आजकाल. आणि सुंदर प्रकारे हळदी कुंकू वगैरे हे सगळं देऊन नाव घेण्याचा कार्यक्रम होत असतो महाराज. काय नाव घेतात तो? सुंदर नाव घेतात. ऐकायचीत नावं. चांदीच्या डबक्यात पेढे ठेवले 100, चांदीच्या डबक्यात पेढे ठेवले 100, गोविंदरावाचं नाव घेते पहिला माझा नंबर. अशी नाव आहेत महाराज. आमच्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम होता आणि नाव घ्यायचं सुरू झालं महाराज. सुंदर असे नावं त्या ठिकाणी घेण्यात आलेली होते आणि आम्ही सुद्धा बैठकीत बसून ते नाव ऐकत होतो महाराज कानावर. एका बाईनं नाव घेतलं, पितळाच्या कढईत हाटलं होतं पिठलं, पितळाच्या कढईत हाटलं होतं पिठलं, गोपाळराव उठलं तर धोतरच पिटलं.
अशी नाव आहेत महाराज. आमच्या बायकोनं त्या घोळक्यात नाव घ्यायला सुरुवात केली. तिनं बोलायला सुरुवात केली. आम्ही आतमध्ये बसून ऐकतच होतो महाराज. दारासमोर काढले रांगोळीचे ठसे, दारासमोर काढले रांगोळीचे ठसे. आनंदराव महाराज मला दिसे, सिलेंडरवाणी दिसे. नाव ऐकलं, मी म्हटलं एवढं वाईट आहे. मी उठलो आणि त्या घोळक्यातच आलो महाराज. सगळ्या बायका तिच्या नावं घेतो. त्या म्हणलं ओ मावशी थांबा, शांत बसा, मी पण नाव घेतो म्हटलं. आणि त्या घोळक्यात जाऊन मी नाव घेतलं महाराज. काय नाव घेतलं ऐकायचंय? जाऊ दे, आता 3:45 वाजत आलेत. आता चहाला उशीर होईल परत. हे म्हणाले घ्या महाराज. मी नाव घेतलं. घर आहे नव, घर आहे नव लावली फरशी घासून, घर आहे नव लावली फरशी घासून, त्या फरशीवरून पडली माहेश्वरी आणि बसली थोबाड वासून. तिने माझ्याकडे डोळ्या वटारूनच पाहिलं. तू माझ्याकडे पाहिजे सोडतो काय म्हणलं, तुम्हाला सोडत नाही. पण नाव घ्यायचं जर असेल तर महाराज त्या जगदंबेचं नाव घ्यावं. म्हणून चैत्र शुद्ध तृतीयेला अशा पद्धतीनं गवरण्या मांडायची पद्धत सुरू झाली. म्हणून त्या जगदंबेचं अखंड नाम असावं महाराज. त्या जगदंबेचं दिव्य असं चरित्र श्रवण करावं. त्या जगदंबेचं नाम मुखाला सदैव असावं. अशी ही जगदंबा सगळ्यांवरती कृपा करणारी आहे. म्हणून ह्या चैत्र शुद्ध तृतीयेच्या दिवशी गवरण्या मांडाव्या. आपल्याला वाटतं आपल्याकडे प्रथा नाहीये, काही नाहीये. ते प्रथेचा विषयच येत नाही भाविकांनो. त्या जगदंबेची आराधना ही कोणीही करू शकतं आणि प्रत्येकाला करावीच लागते. आता अशी नाव ऐकल्यानंतर आता बायका तर मुद्दामून करतील महापुरुष मंडळ. चैत्र शुद्ध तृतीयेच्या दिवशी सुंदर अशा गवरण्या मांडण्याची पद्धत सुरू झाली. व्यास जन्मेजयाला सांगतात, जन्मेजया अशा जगदंबेचं अतिदिव्य चरित्र तुला मी सांगतो आहे. आज जन्मेजयाला आनंद वाटू लागला. जन्मेजयानं ती कथा व्यासांच्या मुखात ऐकताना मुखातून भगवतीच्या नामामध्ये तल्लीन झालेला, असा दिव्य चरित्रामध्ये तल्लीन झालेला जन्मेजय मुखातनं भगवतीच्या नामाचा त्या ठिकाणी उच्चार करता झाला महाराज. आपोआप त्या जगदंबेचं नाम त्याच्या मुखाला येऊ लागलं. जगदंबा ग जगदंबा आई भवानी जगदंबा आई भवानी जगदंबा माहुर गडी तू जगदंबा कोल्हापुरी तू जगदंबा माहुर गडी तू जगदंबा कोल्हापुरी तू जगदंबा 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 आई भवानी
दिव्य अशी भगवती जगदंबेची स्तुती ह्या जन्मेजयानं केली. व्यासांना आनंद झाला. जन्मेजया, अरे ह्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. आणि ह्या व्यासांनी जन्मेजयानं केलेल्या पापकर्माचं परिमार्जन करण्यासाठी देवी भागवताचं चरित्र सांगितलं. जन्मेजया, अरे अशी ही जगदंबा प्रत्येक धर्माच्या वर्णावरती जन्माला येणाऱ्या लोकांवरती कृपा करणारी आहे. जन्मेजयानं विचारलं, महाराज त्या धर्मचरित्राचं वर्णन कसं आहे मला सांगा. 4 युगाचं वर्णन कसं आहे मला सांगा. म्हणले, सांगेल, पण एक 10 मिनिटाच्या विश्रांतीनंतर. कारण मशीन गरम झालं तर लाईटचं सुद्धा फ्यूज उडतं महाराज. हे सुद्धा आमचं फ्यूजच आहे ना. हे जर उडालं तर पुढची कथा ऐकायला मिळेल का? नाही. एक 10 मिनिटाची विश्रांती घेऊया. 2-4 अभंग होऊ द्या आणि मग आपण कथेला आरंभ करूया. देवी भागवते महापुराणे षष्ठम स्कंदे अध्यायः. हरये नमः. जगदंबा माता की जय.